तर मित्रांनो, चला, घरात भरपूर घरची जांभळं भरपूर होती. त्यामुळे म्हटलं चला काहीतरी वेगळं काहीतरी ट्राय करूया. तर मी आज बनवणार आहे जामून शॉट. तर यासाठी ही जांभळे सगळे मी एकत्रित घेऊन छानपैकी स्वच्छ धुवून घेतली आणि अशी ही सुंदर सुंदर स्वच्छ ताजी जांभळं मी चांगल्या पद्धतीची धुवून घेतली. असं तर घरात भरपूर खातो, पण एक वेगळं काहीतरी ट्राय करूया म्हणून मी आज करायला घेतलं. यानंतर त्या जांभळांचा मी पूर्णपणे गर असा व्यवस्थित काढून घेतला आणि त्यानंतर तो सगळा गर काढून मी बिया एकत्रित केल्या, बिया साठवल्या, शेतामध्ये घेऊन जाणार आहे ते लावण्यासाठी. तर चला, आणि मग त्या सगळा पल्प तो गर मी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतला, सगळा व्यवस्थित काढून घेतला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स मी मिसळलेले ते बघूया काय आहेत. तर सर्वप्रथम त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालतो आहे, त्यानंतर थोडीशी तांबडी तिखट, त्यानंतर मिरची पण घालतो आहे मी त्याच्यामध्ये थोडीशी, वरून लिंबू पिळतो आहे, त्यानंतर बघा काय आहे तर आईस क्यूब्स, थोडासा बर्फ घालून घेतला, त्यानंतर थोडीशी साखर आणि हे सगळं पुन्हा एकदा मी छानपैकी मिक्सरला फिरवून घेतलं. तर बघा कशा पद्धतीनं तो पल्प तयार होतो आहे. खूप छान पद्धतीने एक वेगळा जामून शॉट, खरंच डोक्याला शॉट बसतो आणि अशा पद्धतीनं हा गर तयार झालेला आहे. त्यानंतर बघा मी एका ट्रेमध्ये थोडंसं मीठ, त्यानंतर थोडासा चाट मसाला हा घेतला मी तिथं आणि यानंतर थोडंसं आपली तांबडी तिखट, म्हणजे थोडंसं तिखट, त्याला चटणी पण म्हणतो आपण, ती पण थोडीशी घेतली आणि मग त्या ग्लासला लिंबू बाजूनं लावून घेतला आणि अशा पद्धतीनं ते थोडंसं ते मिक्स करून घेतलं, जेणेकरून ते काठेला व्यवस्थित ती काठाला लागल अशा पद्धतीने ते लावून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये छानपैकी स्प्राईट घालून घेतला. हे पाण्यामध्ये घेतलं तर चालेल, प्लेन सोडामध्ये घेतलं तर चालेल, किंवा स्प्राईटमध्ये घेतलं तर चालेल. शक्यतो प्लेन सोडा असावा, मला तो प्लेन सोडा मिळाला नाही म्हणून मी तो स्प्राईट वापरलं. असे मस्तपैकी ग्लास तयार करून घेतले आणि त्याच्यामध्ये तो आपण जो जार होता, जारमधून तो काय पल्प होता तो पल्प टाकून घेतला, तो गर जो होता तो टाकून घेतला, त्याच्यामध्ये मस्तपैकी पुदिन्याची पानं घातली आणि अशा पद्धतीने आजचा आमचा हा एक वेगळा प्रयोग जामून शॉट, आणि पोरांनी तो मस्तपैकी छान एन्जॉय केला. कसा वाटला सांगा मला, कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.